नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी युवराज कोळी ॲटोम ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून आज मी पिळाची कुरोली रिजवान शेख साहेब यांच्या केळीच्या प्लॉटवरती आलोय। या केळीच्या प्लॉटला आपण गेल्या 7-8 महिने झालं आपली ट्रीटमेंट देतोय आणि त्याचे काय बेनिफिट्स त्यांना झाले त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। नमस्कार रिजवान सर, तुमचा थोडासा परिचय द्या। माझं नाव रिजवान दस्तगीर शेख, मी राहणार पिराज कुरोली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। रिजवान सर, आपली तुम्ही ही जी लागण झाली तुमची केळीची लागण झाल्यापासून तुम्ही आपली ट्रीटमेंट घेताय? हो बरोबर। ॲटोम कंपनीची तुम्ही ट्रीटमेंट घेताय, तर ही ट्रीटमेंट घेऊन तुम्हाला काय फायदा झाला तो थोडासा तुम्ही शेतकऱ्यांना सांगा। फायदा म्हणजे यात असा झाला की बुंदा बी एकसारखा झाला सगळा। बुंदा एकसारखा पाहतोय। बुंदा जाड आहे, बुंदा बघू शकता इथं बुंदा जाड आहे। आणि ह्या प्लॉट मध्ये मी पहिलं काय केलं होतं, मध्ये झेंडू आहे, आता ही झेंडू काढून टाकला मी। झेंडूचं पण उत्पन्न चांगलं आलं आणि झेंडूमुळं केळीला व्हेरिएशन नाही आलं। म्हणजे आंतरपीक घेतल्यामुळे जरा दुसऱ्या पिकाला थोडं ताण बसतो, तसं काय झालं नाही। अप्रो आणि लोडर आणि टिकॉन आणि सोलोटॉन ही जी पावडर वापरली ना मी, त्यामुळे बेनिफिट असं झालं मला, वादीला चांगला पडला, घड सगळी एकसारखी येऊन झाली। आता आपण इथं पाहतोय वादी लांब पडलेले, घड एकसारखे पडलेले सर्वीकडे, आणि वेन तुम्हाला वेन मध्ये दाखवा सगळीकडे, आणि वेन मध्ये तुम्हाला काय जाणवलं? वेन सगळीकडे कशी आहे? वेन सगळीकडे सारखी झाली, वेन सगळीकडे सारखी झाली। आता हे प्रॉस आणि सोलोटोन हे तुम्ही जमिनीत दिल्यानंतर तुम्हाला जमिनीमध्ये काय बदल वाटतोय? जमिनीमध्ये बदल म्हणजे असं झाले सर, जमीन भुसभुशीत झाली। आणि ह्याचं एक अजून एक महत्वाचं सांगतो, कारण आमच्या आसपासच्या जेवढे 5-6 खेडे आहेत त्या खेड्यातनं बऱ्याच जणांची बागा पडल्या, झोपल्या, नुकसान झालं, पण माझी आता बाग तुम्ही समोर बघताय। ह्याच्यामुळे झालं काय, मुळी तिची स्ट्रॉंग झाली। बरोबर। आता परवाचं जे इकडे वादळ आणि पाऊस झाला, त्या वादळ आणि पावसात आम्ही पण येताना पाहिलो की सगळ्या बागा पडलेल्या आहेत, बऱ्यापैकी बागा पडलेल्या आहेत। आता आपल्या बागेला काहीच नुकसान नाहीये, म्हणजे बाग पडलेली नाही, म्हणजे याच्यावरून तुम्हाला हे पण जाणवतं की याची मुळी जी आहे ती स्ट्रॉंग आहे। आणि याला व्हाईट फ्रूट्स तुम्ही तर बऱ्यापैकी याच्यात बदल बघितलेले आहेत, आणि प्लस माती एवढी भुसभुशीत आहे त्याची की तुम्ही इझिली, आता हे पहा तुम्ही, माती एवढी भुसभुशीत आहे, मुळ्या पण बघा, व्हाईट फ्रूट्स पूर्ण डेव्हलप झालेले आहेत, मुळी भरपूर आहे, त्यामुळे बागेला काहीच नुकसान नाही, ही एवढी भुसभुशीत माती आहे। आता ही जी आहे ॲटोम कंपनीचं प्रोडक्ट, त्याच्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? ॲटोम कंपनीचा हा जो प्रोडक्ट आहे, हा म्हणा प्रो म्हणा, लोडर म्हणा, सोलोटॉन पावडर म्हणा, हे प्रोडक्ट असे आहेत की शेतकऱ्यांनी जर वापरले तर त्यांच्या उत्पन्नात वाढ होती ती होती, आणि निसर्गाचं जे असं काय फटका बसतो ना त्यापासून पण त्यांना जरा थोडं सिक्युरिटी होती। आता अजून एक तुम्हाला ही एक 1200 झाड आहेत। हो, 1200 झाड आहेत। 1200 झाडांमधून तुम्हाला काय वाटतं की आपल्याला किती उत्पन्न मिळेल? साधारण माझ्या अंदाजे नाही म्हणलं तर एक 30 ते 35 टन त्याचं गेलं पाहिजे यातनं। 30 ते 35 टनाचं उत्पन्न याच्यातून तुम्हाला निघेल याची अपेक्षा आहे। हो। आणि सर्व शेतकऱ्यांनी याचा वापर करावा, हे तुमची अवश्य करावं। शेतकऱ्यांनी सगळ्या नाही ह्याचा वापर अवश्य करावा, का आता मी एक अनुभव घेतलाय। आता मध्ये जी आमच्याकडे नाही 3 वेळेस वारं येऊन गेले, आता 3 वेळेस वारं येऊन गेलं तरी माझ्या बागाला असं एवढं काय एवढा फरक नाही पडला, वाटत नाही। आता बऱ्याच वेळा सरांनी पण व्हिजिट दिली तुमच्या इकडे। आता सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही येत होतो त्यावेळेस हा प्लॉट उठत नव्हता, म्हणजे स्टॉप झाला होता, मग तो त्यावेळेस पण तुम्ही आमच्या सोबत होतात। पण तुम्हाला काय वाटतंय सर, आज तुम्ही पण आमच्या सोबत आहात? आता बरेच शेतकरी आंतरपीक घेतात, आंतरपीक घेतल्यानंतर केळीला वेन व्हायला टायमिंग जातं, हे माहितच आहे। पण ह्या प्लॉटला बघता मी आता यांच्याबरोबर तुमच्याबरोबर वेळोवेळी येऊन बघितलं तर येण पण लवकर झाली आणि प्लॉट एक लेवल झाला, त्यामुळे असं एकंदरीत वाटतं की यांनी काय आंतरपीकच घेतलं नाही, त्यांनी आंतरपीक घेतलं नाही असं वाटतं। बरोबर। एकंदरीत पाहिलं तर ही ट्रीटमेंट वापरून, हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात? खूप समाधानी बी आहे, आणि ह्याला फायदा झाला चांगला। आंतरपीक घेऊन
बाग ह्यांची 10 महिन्याची हार्वेस्टिंग होती. हो. 12 महिन्याच्या 12 महिन्याच्या आतमध्ये हार्वेस्टिंग पण होते. 10-11 महिन्यात जिकडे तिकडे होऊन जाते. बरोबर. कुठलं जर आंतरपीक लावलं तर 1-2 महिने बाग जास्त की. बरोबर. तुम्ही जी काय माहिती दिली आम्हाला त्याच्याबद्दल मी ॲटोम कंपनीकडनं युवराज कोळी तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.